जयराम माम आमगेल्या एका भजने मळल कार्यक्रम केदन स्टार्ट जाला आनी कशी स्टार्ट जाला हाजे विशय एक 2 मिनिट भितर एक तुम्ही सांगू येतवे कसले पुणी खंडित आमगेले मुल्की देवाक हे देवस्थान इतिहासाक 7 शतमान जाल्ले जाल्यार ह्या क्षेत्रांत एक भजना मंडळी म्हणून एक नाशिल्ले कसं की दैवेचे म्हणल्यार म्हणजे आमी खंयची मूल्य परगांवां कामां पर आशिल्लीं ती देवान आमकां संघटीत करून एक मेळ रोट्टू करून आमकां देवदर्शनार निर्भय दिवन ह्या क्षेत्राक एक दनियाल नांवार एक मंडळ जावका तुमी चंदकून मुखार सुरू व्हरका म्हण देवान आमकां आशिर्वाद केलो 2004 आमी प्रारंभ करून येद्दोळ ते प्रारंभारी अर्काहा भजन म्हणून आशिल्लें म्हळ्यार सांजवाळ देखून सेकंड ते मांत्र आशिल्लें 4 वर्स 2005 ರಿಂದ 2009 ताई 2009 देखून आमी एकहा भजन प्रारंभ केल्लें 2011 ಅಂತೂ ह्या देवस्थान इतिहासांत प्रथम बारी म्हणल्यार म्हणजे भजना सप्ताह केल्ले आमी 2014 ಅಂತೂ दशमानोत्सवा खातीर आपास दोन्ही पटी आमी भजना सप्ताह केल्ले ताजे मागीर 21 वर्स जाले हाजी आज थंय एका भजन आमी आचरण करून येता सदी ह्या आषाढ एकादशी पर्वकालांत आमगेलें सौभाग्य की ह्या देवान आमकां सगळ्यांक युवक वृंदांक आशिर्वाद करून ह्या देवान नांव गांवांत परगांवांत पुरा कडेन व्हरून त्या देवान कीर्ती काण घेतले आमकां देवान बर कोन्न दिला आनी मुखार सून जाल्यार देवान आमकां ह्या विशयांत आशिर्वाद करून मस्त कडेन परगांवांत गांवांत जेवो देवाला स्तुती की कीर्तन करची सौभाग्य आमकां दिवका म्हण देवाला मागून घेता ती आमी खंयची पेंटे वचून भजन कीर्तन करता की ते सकड पेंट अभिवृद्धी जावका मान न्ही आमगेल्या क्षेत्रांतूय आमगेले देवळे अभिवृद्धी जावका आमकां सर्व भजक वृंदांक देवान अभिवृद्धी करून दिवका म्हणून आमी प्रार्थना करता आसात. आनी तुमकां भजनेचे कशी इन्स्पिरेशन स्टार्ट जाला आमी प्रथम बारी सुरतकल काशी मठांत एका भजन आशिल्लें 2004 आमी एक्चुअली भजनीक म्हूण गेलेले न्ही अशी भोवांत एक पळोवन येवया म्हूण चमकलेलीं ती जाल्यार तें भजन म्हणटालें म्हळ्यार कोणूय नाशिल्लीं ती आमकां ते रमानंद भट मामान तुमी कशें आयिल्ले आसात रे वंग पाळी ना ती एक बसून 1.5-2 घंटे भजन करा म्हणून आमकां सांगलें आमकां उत्साह आयलो आमी बसून 2 घंटे भजन केलें भजन करून भायर तर आमगेलें तें मन आयलें की आमगेलें देवा भजना मंडळ ना आमी प्रारंभ केलें कशी म्हणून आमी मनात संकल्प केला मात्र हेर दिसो सकाळी आमी देवदर्शनार निर्भय घेतले देवान म्हणाल तेंची ह्या देवाक एक संकीर्तना मंडळ जावका एक क्षेत्र इतिहास वाडोवका एक क्षेत्र सानिध्य वाडोवका ताजे खातीर तुमकां देवान एक प्रेरेपण म्हणल्यार म्हणजे दिवन तुमकां सकाळ ओट्टू केलेलें देवाले आशिर्वादारी आमी आज 21 वर्सां संपूर्ण जाल्ली आमकां इन्स्पिरेशन आमगेले देवूची आमकां विंगड कोणें इन्स्पिरेशन ना देवान दिला मार्गदर्शन प्रमाण आमी आज वरान चोल नायली शिवाय विंगड खंयचेय व्यक्तिगत जावन कोणाले व्यक्तिगत जावन मस्त जनान आमकां सहकार दिला ते खंडीत विसरू ना जाल्यार आमकां प्रेरेपण खंडीत नरसिंह देवूची. धन्यवाद. आत्ता आमगेलो टस्साची आमगेल देवस्थाना मुल्की देवस्थानाचे देवदर्शन पात्री जावन आशिल्ले श्री सत्यनारायण नायक माम हांनी नायक माम आयच्या आषाढ एकादशी महत्व सांगू येतवा. हरी गुरुभ्यो नमः. मुख्य जावन एकादशीचे एक म्हळ्यार हांव आयकलें सांगचें कोणाले कोण सांगिल्लें ज्ञानीन कोणी सांगलां की त्या उत्तरेक हांव सांगता असो दितलें जी महाजन म्हणून सुद्धा जन कृष्णाले परम भक्त म्हणटा ती तांतू आमगेल्यान तो अंबरीश येता तशी जी बली महाराज जाता हनुमंत आसा तशी जी यमूय देवाला व्हड भक्त म्हणटा ती तसं हांव ताणें म्हणचें की कृष्णाले म्हाका केन्नाय तुगेलें दर्शन घेवचें जायना तसं हांव कसले पुणी बेगीन करप दावको म्हणटाना देवान तत्तवळी नरका वचचें म्हणून एक आसा वचून खाली तागेलें एक दर्शन घेवन यमाले तेन्ना एक म्हणटा तशी यमाले दर्शना वताना कृष्णान ते देवा राका आमकां मुक्ती नाव म्हणून आयक पडतस खंय तेन्ना कृष्ण निमगेल हें कसलें हांगा कसं खंय दाखोवन चित्कार येता म्हणटाना पाप केलेलें पुरो हांगा ताजे शिक्षा भक्त आसाची जावं जाल्यार तुमी पळय म्हणाल की पळयलेरी सांगिता गरुडा पुराणांनी सांगता ते पट्टी न्ही केलो जाणां परम पाविश्टांक तेन्ना भितर तांकां लसीत आसाची केलो जाणां उज्जार बसकायला अशें जाताना कृष्णान पळय भितर पुरा जाणांनी तागेले पांयार पडले की पांयर पळय की देवा आमी कसं एक झूक केली वय जन्मान तूं
हंतुदाकू नमक मोक्ष नावे मळलेक मुक्ती नावे मळलेक देवान म्हणली काही एकरातले प्रतीची मासाचे प्रति महिन्यात 2 पंथ दोन्ही पक्ष येतात प्रति पक्ष 11 दिवस म्हणजे एकादशी ते दिवसू निराहार जाऊन तुम्ही तरी व्रत केले म्हणून झाले री तुम्ही सर्व पापादाकून मुक्त जाऊन तुम्ही मोक्ष येतात ती म्हणून म्हणले काही त्या प्रकारे त्यांनी पुरा एकादशी प्रारंभ केले अशी कालक्रमेण जात कसं म्हणले री नरक खाली झाले म्हणून चेक तसं एक वेळ येलो त्यातना दोन्ही पंथ कृष्णान होताना पापपुरुष येऊन गेला पायर पडलो काही खंची रीती पुण्यपुरुषाक तू सृष्टी केलेलं देवा मग तू सृष्टी केलेलं आहे जाल्यार म्हाका करबत जाग ना हांव कसं करचें म्हणलें जाल्यार कृष्णान आलोचना करून म्हणलें काही एकादशी तेसू कोण सीत म्हळें अन्न खाता की ते अन्ना भितर तूं वचका म्हणून तसं हांव एकादशी तेसू अन्न केल्लें म्हणून जाल्यार अन्ना ओटो पाप भितर वता म्हणून एका हेळी खायली तसं एक एकादशीचे व्रताचें महत्व ती मुख्य जावन सांगता ती आषाढ एकादशी आनी कार्तिक एकादशी अत्यंत श्रेष्ठ म्हणून म्हणलेलें आसा ती मागीर एक 3 दीस येता भिमाक एक दीस बाकीच्यान पुरा एकादशी करताना भीम उठायला की होगी निमगील काय कोण की तू कसल्या भायर सरला रे म्हणून हांव एकादशी व्रत करताना पुरा असले काही इथे म्हळें भीमाक तागेले 24 घंटे म्हळ्यार ताका खायना जालें जायना ताका तसं व्रको धरा म्हणून म्हणचें ताका एक नमुन्याचे अवमान जाल्ले इथे हांव इथे एकादशी व्रत कोर जायना हांवें कोर नाका येता म्हणून ताजे नंतर आयले एकादशीक उद्दा ते ज्ञानाशी ताणें एकादशी व्रत केलें तसं हांव ते आजी काही ताका म्हणटा ती निर्जला एकादशी म्हणून ती एकादशी पूण एक पुणी कोण करता की तांकां बाकीची पुरा 24 एकादशी केलेले पुण्य येता म्हणून म्हणटा ती तांतूय आतांची आषाढ एकादशी आनी पावसाळी सुरवची प्रारंभ अशें कालो हे एकादशी अत्यंत श्रेष्ठ म्हणटा ती ह्या एकादशी आनी कार्तिक एकादशी तेसू निर्जल जावन एकादशी की करून निराहार जावन वचून देवालय स्मरण करून संकीर्तन कोण करता की तांणी तांगेली कसल्याची जीवन हे तरी ज्ञात रस्य पुरो अज्ञात रस्य पुरो केल्ले सर्व पाप दाखोवन तांणी मुक्ती पावन देवालय वता ती म्हणचे एक ಹೇಳಿಕೆ तशी जावन ते सांगेल ते वेदावत उत्तर पट्टे नाही त्या प्रकार जन आज काही आता जाला कसं म्हळें जनाक महत्व कळलेलें आसा मुख्य जावन काल कालाक रोग येता काल कालाक हांवें पूण एक अवघड जाता म्हणटाना हें कसलें काय म्हणचें ह्या विशयांत वताना कळ्ळें भक्ती उण जाल्या कलियुगांत म्हणले प्रकार आतां तुमी अर्थपूर्ण नासचे पुरो केन्ना हें कोरोना म्हणचे एक महामारी येयली की ताजे नंतर प्रत्येक गांवांतू प्रति घरान जालें विष्णू सहस्रनाम अशींची भजन पुरा प्रारंभ जालें व्रत हें आतां देवाना करचें कसं म्हणून सांगलें ताणें म्हणलेलें आसा खंयचेय एक विशय जाता ते संभवामी युगे युगे म्हणून बरें आसा पुरो वायट आसा पुरो केन्ना मनीस तागेलो वाट चुकता की केन्ना धर्म उण जावन अधर्म चड जाता की तेन्ना भक्ताले उद्धार करच्याक धर्मतत्व उपास प्रतिष्ठापन करचें खातीर खंयचे ना खंयचे रुपारी देवान येता म्हणलेलें आसा हे कलियुग आतां स्वता येनातील निमित्ती असलेची अग्निहवन आसच्या पुरो महामारी आसच्या पुरो भूकंप आसच्या पुरो उवारू असल वेळारी त्या रुपार तो दिसून येवन जनांक बुद्धी समजावन जन चांग जालेल्या मार्गार चडटा म्हणचे एक विशयान तूं हें प्रारंभ जालेलें आसा आनी भजने विशय सांगता म्हणून जाल्यार एक 2 उतर सांगता 8000 श्लोक आशिल्ले महाभागवत आमगेले व्यासदेवान बरयलें विष्णू अवतार साहित्यिक अवतार म्हणटा ती व्यासदेवांक ते व्यास महर्षीना बरे तरी हेंच हांव भागवत बरयलां हे वजनतेल्यांक तांकां कसलेच मोक्ष म्हणलें ना हेंच वज्जुका म्हणून सांगनी कडेर सांगलें कसलें कडेर श्लोका सांगलें कसं म्हळें नाम संकीर्तनस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणाम मो दुःख समम सर्व तम नमामि हरि परम म्हणून म्हणा नाम संकीर्तन खंयचें आसा भजन हाजेनीची सर्व पाप विनाश जाता कलियुगांतू तसो न्हू पाप नाश करून पुण्यप्रद जावन मोक्ष वचाक कलियुग आशिल्ले खूब एक मार्ग कसले म्हणून सांगलेली भजन म्हणून म्हणलेलें आसा संकीर्तन त्या देवान संकीर्तन कोण करता की तांगेले कसले पाप आसले री नासावन तांणी मोक्ष वता म्हणलेले प्रकार तांतू जाती धर्म म्हणून सांगनी तसो आतां कलियुगाच्या ह्या भागात तुमी पळोवन आसच्या पुरो पूण आमी विंगड विंगड आमगेल्याची एका समाजा एका 4 वर्ग केले आसा क्षत्रिय ब्राह्मण शूद्र वैश्य म्हणून सांगून आतां तांतू कोणय बाकी नाची प्रत्येकले तांणी तांतांगेलें भजन करून अंगाचे पळोवन पळोवका म्हणून जालें री आतां धर्मस्थळाचे एक क्षेत्रा दाखोवन भजन खंयची रीती जालां म्हणून सांगलेली प्रत्येक गांवांतू भजने मंडळी तांणी करून ह्या भजनेंतू जाल्यार प्रत्येक तांतू जाती मत धर्म म्हणून ना कोण जाल्यार येवन मोक्ष मार्गार वचीत म्हणचे तांणी साबीत करून दाखयलें आसा तेच प्रकार आमगेल्याची समाजा जाल्यार आतां खंयचे देवळान जाल्यार एक भजने मंडळी ना म्हणजे खंय ना ह्या देवस्थानां जाल्यार 21 वर्सां फुडें जालेले देववाक्य प्रकार गुरुवाक्य प्रकार धन्याल नावारीची व्यंकटरमण भजना मंडळी म्हणून केल्लें तांणी करून आज तांय मागीर दवरलेले हाजी मागची पळयनी
हांगा सांगचें एक वाक्य आसा भक्तीर एक हेजी दवरलेली बाकी हेजी द आनी दवरसिता म्हणून तेच प्रकार तांणी कसं की बरी मना आलोचन करून हे देवळाके बरेपण जावका समाजा बरेपण जावका म्हणून एक सांगून भजना मंडळी प्रारंभ केलेलं आहे. आज एक अत्यंत झालेले की कीर्ती संका झाले कासरगोडा दाखवून कोच्ची दाखवून दवरून तशाण गोवा ताई खंयचे एक गांव बाकी वर न्ही हे भजना मंडळीन वचून भजन करनात येलो खंयची स्थळार जाले री वचून भजन करून हे देवालयक कीर्ती जोडच्यान तूं हन्नी गेले एक व्हड महापात्र तेच कारणारी आजी जाले री देवा वाक्या भितर एक सांगची कसं म्हणून जाले री काल काला कसले सेवा जायना रे ओढना या स्थळार भजन मात्र योग्य रितीन जावका म्हणून अर्था सांगची म्हणून जाले री देव वाक्या भितर एक आयले धन्यान सांगेल कसं म्हणले री मुखारी जीर्णोद्धार जावचे वेळारी कसले पर्यार जमो तांतू कडे सेव कसं जावका म्हणून सगळे भजना म्हणली तांणी एक 12 गंटे फुडें एक विठ्ठल नाम संगीतन सकाळ दकोरा तिरता एक का म्हणून सांगितलं असं एक प्रसंगानिमित्तीचे काम के कळता भजनेचे महत्व कसले म्हणून त्या भजनेन तूं कोणांतू मिळना की अबा अलबद्ध जावन तांतो भाग घेतला की तांत फूल नाही फुला पाकळी केला की सेवा ती धनी अनंत म्हणून सेव स्वीकार करून ताची सर्व श्रेय दिवन सर्व जनांक उद्धार करता तशी जी मुखार जालेली समाजा मात्र नाही गांवा मात्र नाही सर्व जगत एकाची हाजी निमित्त एक शांती मेळो बरेपण जावं म्हणून देवा लागी प्रार्थना करून दोन्ही उत्तर कसले बरें केला बरे उत्तर म्हणून जाले ते कृष्णार्पण करून दिता. आमगेल उट्टसेच आमगेल देवस्थानाचे मॅनेजर जावन आशिल्ल्या श्री नागेश पै हांनी आमगेल भजने मंडळीचे एक सदस्य जावन आसाची हांनी भजने विशयी एक 2 उत्तर उलोवका म्हूण निमगून आमगेले भजना मंडळी स्टार्ट जावन 21 वर्ष जालें आमगेले प्रेसिडेंट जावन भजना मंडळीचो जयराम प्रभू आनी म्हळ्यार सुमार अंतू वाउंट करता आसताचे प्रत्येक कसला मंडळी कसा बरो जावका सप्तू आमगेले 2011 ಅಂತೂ ಸಪ್ತು ಜಾಲ ಪ್ಲಸ್ ಆನೆ 2014 ಅಂತೂ ಸಪ್ತು ಜಾಲ ತಂತು 2011 हांव प्रेसिडेंट जावन आशिल्लो जाल्यार आमकां फुल्ल बॅकग्राउंड आमकां जयराम प्रभूचे प्रत्येक एका स्टेप ताणें उमेद दिवचे प्रत्येक खंय वच्चे आसता खंय आमी वर्साक आमी 100 कडेन वताचे आज आमगेले दिवसांतून 40-50 मंडळी येता आसताची जाल्यार व्हरल आमी मंडळी तांकां आपोवंक येता पडटा तशें आमी प्रति एकादशी तांकां आमी एक चान्स दिता आसा तांकां. तुमकां भजने विशयारी कशी इन्स्पिरेशन आयला कशें म्हळ्यार आमी शिकिल्ले कांय नाचे आमकां म्हळ्यार एक बॅकग्राउंड आमकां जयराम प्रभूचे आनी हांगा आमगेले कार्तीक मास दाखोवन 6 म्हयने हांगा उत्सव आसना तेन्ना आमी जयरामान आमकां कोट्ट करून भजन शिकयलें आमी प्रत्येक उत्सवा टायमार भजन सुतो म्हळ्यार हांगा मंत्रस्तूत येता भजन सुतो येता उडको तशें वाजपाचें भजन सुतान आमकां शिकयलें आमी तेच म्हळ्यार ते शिकून आमी तें कंटिन्यू केलें मागीर तेरा टायमार तशें जे वांग विशेश जावन म्हळ्यार तेरा टायमार चैत्र शुद्ध पंचमी दाखोवन नवमी ते वांग उत्सव येता आसा तेन्ना भजन येता मट्टी वासुदेव प्रभू आनी विठ्ठल तांचे प्रभू तांणी बरयलें भजन आसा तें सांगचें तशें आमी धन्यवाद. आमगेल उट्टसाची आमगेल्या देवस्थानाचे पर्याय अर्चक कुटुंबाचे एक सदस्य श्री विश्वनाथ भटमाम हांनी विश्वनाथ भटमाम आमगेल्या देवस्थाना विशयी एक 2 उत्तर उलयतवा. आषाढ एकादशीचे हे पर्व कालारी देवाला प्रार्थना करून जाता सर्वांक बरें जावं म्हण एक देवाला प्रार्थना करता. जानो देवालय विशय देवालयाक 800 वर्साचे इतिहास आसा 800 वर्सां फुडें विठ्ठल देव सुरेख मूल विठ्ठल म्हणटात म्हण तें वस गोत्रचे आमगेले भटमामाल गोत्रेचे आमगेले मालगाड्यान प्रतिश्ठापन केलें 800 वर्स जाले. ताच्या नंतर वेंकटरमण देव हांगा येयलो कारकळ दाखून ते कारणांतर त्या समायर विंगड विशयांत तेन्ना हांगा येवन हांगा मागशी बांयतू दवरलो तांणी दवरून वापस वचून येताना हांगा आमगेले भटमामाक ते वेंकटरमण देव मेळ्ळो कसो कोणाक कसो म्हूण करता हांगा दवरून सोडलो म्हळ्यार प्रतिश्ठापन केल्या म्हण कितें जाता तें तांणी येता वापस येतना अशेंच जालां म्हण तांकां मागीर देवान अनुग्रह करून कारकळच्या विंगड देव अनुग्रह मेळ्ळा. तदनंतर आयलो उग्र नरशिंव कुंभकोर्ण मठाचे विजयंती स्वाम्यान प्रतिश्ठापन केलेलें हांकां उग्र नरशिंव. तदनंतर आयले बिंदू माधव ते काशी मठाचे आमगेले माधवेंद्र तीर्थ स्वामी आनी हांगा वालकेश्वरात तांगेले वृंदावन आसा तांणी एक 150 वर्सां फुडें हांगा येवन ते बिंदू माधवाक प्रतिश्ठापन केलें. तदनंतर रथोत्सव पुरा प्रारंभ जालो उत्सवादी म्हळ्यार तांणी एक कश कोर येता म्हणाक आमकां सरकारांक अनुग्रह करून त्या समयार ते तदनंतर प्रारंभ जाल्ले उत्सव की रथोत्सव की ताज्या फुडें खाली तुळशी परब तदनंतर
कार्तीक पुन्नव मागीर अशें इतलें आशिल्लें म्हळ्यार मंदिरांत कशें आसता तशी. मागीर घटस्थाना म्हणटना पुरा पंचपर्वाचे आजी पुरा एककाची हांगा धार्मीक कार्यक्रम प्रारंभ केलो. आतां आमकां पर्याव आमकां कशें म्हळ्यार 24 वर्सां आयकोळ्या येवचे पर्याव. आमगे मालगडान कितके वर्स करून येयलो, ह्या वर्सा आमकां येयले, आमी करता आसाची. तशी 12 वर्सां एक गोत्रेचे, 12 वर्सां आनीक आमगेले वत्स गोत्र, तांगेले आनीक गोत्राचे अत्री गोत्र. 12 वर्सां तांकां म्हणटाना 12 वर्सां आमकां ಒಟ್ಟು 24 वर्सां. 24 वर्सांतू येवचे पुजा पर्याय. आणि आमगेल देवस्थाना भजने विषयी उलत जाल्यार एक दोन उत्तर. कलियुगांतू भजनाय म्हळ्यार अत्यंत श्रेष्ठ म्हणून दासवर्यान सांगिल्लें आसता. देवालय कसं येतलें, देवालयाक नामस्मरण की विठ्ठल विठ्ठल म्हळ्यार एक राम राम म्हळ्यार सांगल्यार ती पावता म्हणून आमकां मालगडान कितलें आमी दृश्टांत हांगा केलेलो आसा. मुख्य न्हू मना एक संतोश विशय. पुरा कडेन भजना मंडळ आशिल्लें जाल्यार हांगा आशिल्लें गणपती देवस्थान आतां आसा महागणपती भजना मंडळी म्हणून. हांगा वेंकटरमण देवस्थानान हाजे वेंकटरमण देवालय नांवार एक कोरका म्हणून 21 वर्सां फुडें हांगा चर्के ಒಟ್ಟು जावन ते एक भजना मंडळ प्रारंभ जालें. प्रारंभ जातरी तातूंत कसं एक ತೊಂದರೆ निर्विघ्नारी चला आसून दिता देव जाल्यार एकाह भजन कोरका म्हणटाना कार्तीक एकादशी कशी की तशी 5 दीस अतिश्रेष्ठ तेंचे आयचे आषाढ एकादशी. ह्या पर्व कालार 5 दिवसाक 21 वर्सां फुडें एक कोरका म्हणटा करतना गांवच्यान परगांवच्यान ಒಟ್ಟು मेळून एकत्र मनात तांत भटमाम आसच्या पुरो, आडळित मंडळ आसच्या पुरो, महाजन आसच्या पुरो, भजक आसच्या पुरो अगत्य कोरका मस्त जनां तांतू वस्तू रुपारकी धन रुपारकी आनी हांगा श्रम करून इता म्हळ्यार राज्य पुरो तयार मस्त आसता. पुरो तयार म्हणटाना अशें न्ही कितकी पुराय पुरा जन ಒಟ್ಟು म्हणून कोण कशें एकल्यान दोगणान जावं काम न्हय. देवादयेन 21 वर्स 21 वर्स हाज्या फुडें 2011 सप्त केलो. सप्त करतना प्रथम जावन मुल्की देवस्थाना सप्त म्हळ्यार आमकां कशें करचें म्हणून गोतना देवालय वयले भार गेले. देवालय अनुग्रहान सप्त भार विजृंभणे जाले. पावसाळी जाल्यार मस्त 1000 कटल्या जन येवन देवालय पांयपण देवालयाक अनुग्रह घेतिल्लो तें एक मना आसून तशीच 2014 म्हळ्यार 10 वर्सां म्हणटना उपास सप्त गेलो. खंयचेय विशय तोंद कोणाकय कसं नाही तोंद आनी मस्त जन भजन मंडळी पाप मागीर मागीर येयले आसा आमकां अवकाश दिवका जाल्यार आमकां समय अभाव आसता म्हणटना आमकां कळटा तांकां अर्द घंटा पावना म्हण जाल्यार उपाय ना. कितलीय भजना मंडळी हांगा येवन करता म्हणटना देवाल सेवती आनी हांगाचे भजना मंडळी विंगड करतना थंय अवकाश आसता. ताजे खातीर एक ताजे नंतर सुरेख वचून तांकां तिडसून तांणी सांगता आमकां ह्या स्लॉट दिताची म्हणटा तांणी मनस्पुरक जावन हांगा येवन भजनां करतात. एक मना संतोश. कलियुगांत तावड सांगला म्हणजे भजन म्हळ्यार अत्यंत श्रेष्ठ ते चलता आसा. आनी हाज्या हांगा आमगे रथोत्सव समयार 5 दीस विंगड विंगड भजन म्हणटा देसू त्या दिवस रथोत्सवाचे प्रारंभ म्हळ्यार ध्वजारोहण दाखोवन रथोत्सव ते ब्रह्मरथोत्सव ते नित्य सकाळ दाखोवन जावं तशें कार्यक्रमा विशयांतू ते भजने रुपारी मट्टी वासुदेव प्रभू तांणी एक बरयलें आसा. तलचेरे वासुदेव तांणी शानभोगान तांणी बरयलें आसा. हे पुरा मना संतोश इथं मालगड्यान पुरा बरोवन दवरलां म्हणटना अतिश्रेष्ठ दासश्रेष्ठ म्हणटना दासश्रेष्ठ कशें की तशें आमगेल्या मालगड्यान हांगा मस्त विशयान त्या विशयांतू भजना रुपारी पद्य बरयलें आसा. ते एक मना संतोश. आनी त्या समयार केन्ना केन्ना तें भजन म्हणटा ते आतां चेडूं एकत्र मनार आतां पुरा चरके म्हणटा आतां परिस्थितीर मोबायल आनी तशें न्ही एक 30-40 जन ಒಟ್ಟು जावन मनस्पूर्वक देवालय भजन म्हणटा ते एक मना संतोष. इता म्हळ्यार तांकां कशें की त्या विशयांत बरेंपण जालां आनी काही बरेंपण जावं तांकां अशें तितलें कसं म्हळ्यार सगळ्यांक ह्या विशयान मना संतोश मेळटा. धन्यवाद.